वेदांत श्रीवास्तव CBSE बोर्डाचा 12वी सायन्सचा विद्यार्थी, त्याच्याबरोबर 18 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बोर्डाची 12वीची परीक्षा दिलेली आहे। 13 मेला CBSE बोर्डाच्या 12वीचा निकाल लागतो। निकाल लागल्यानंतर या वेदांतला फिजिक्स या विषयामध्ये कमी मार्क येतात, त्यामुळे तो रीचेकिंगसाठी रिव्हॅल्युएशनसाठी त्या ठिकाणी अप्लाय करतो। अप्लाय केल्यानंतर त्याच्या हातामध्ये बोर्डाकडून ज्या काही उत्तरपत्रिकेच्या कॉपीज त्याला पुरवल्या जातात, ह्या कॉपीज त्याच्या हातामध्ये पडल्याबरोबर त्याला एकदम शॉक लागल्यासारखा होतो। CBSE की ओर से जो आंसर शीट दी गई है वो उसकी है ही नहीं। जांच मतलब पोस्टिंग स्टार्ट होते हैं वो मेरी हैंडराइटिंग नहीं है। कारण त्याला बोर्डाकडून पुरवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका त्याच्या नसून इतर मुलाच्या कोणाच्या तरी असतात। त्याच्याबद्दल जो काही अन्याय घडलेला आहे तो अन्याय हा सारा प्रकार त्याने सोशल मीडियावर ट्विटरवर पोस्ट केला। वेदांसारखे जे शेकडो विद्यार्थी आहेत त्यांचे आन्सर बरोबर असून त्यांना मार्क्स मिळालेले नाहीत मित्रांनो, हा एक प्रकारचा एक अन्यायच या बोर्डाकडून या विद्यार्थ्यांवर केल्यासारखा आहे। त्याने देशाविरोधात कुठलीही पोस्ट केली नाही, एखाद्या धर्माबद्दल एखाद्या राजकीय पक्षाबद्दल देखील त्याने एखादी पोस्ट केली नाही। बोर्डाचा हा निष्काळजीपणा म्हणजेच या 18 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खून केल्यासारखा आहे मित्रांनो। त्यांनी जी मोठ्या कॉलेजला जाण्याची स्वप्न पाहिलेली असतात, या स्वप्नांचा खून केल्यासारखा आहे। CBSE नावाचा एवढा मोठा बोर्ड आणि या बोर्डाचा ते भोंगळा कारभार या वेदांत श्रीवास्तव नावाच्या विद्यार्थ्याने जगासमोर आणला, उघडकीस आणला। त्यामुळे त्याला त्या प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं, त्याला अँटी नॅशनल म्हणण्यात आलं। एवढंच नाही तर त्याला पाकिस्तानी सुद्धा म्हटल्यात आलं मित्रांनो। वेदांतला अँटी नॅशनल पाकिस्तान म्हणणारे हे किती नीच आणि विकृत मनाचे आहेत हे यावरून लक्षात येतात। या शिक्षण व्यवस्थेचे 3, 13, 9, 12 वाजलेले आहेत मित्रांनो। विद्यार्थ्यांना अँटी नॅशनल पाकिस्तानी म्हणणं तुम्हाला योग्य वाटते का मित्रांनो? खाली कमेंट करून सांगा।